तसं ट्विट केलंय कसं बघता आपण? नाही, तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षांना त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे. निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेने जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार, काय निर्णय झाला? या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत. असं 26 तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय आणि 26 तारखेपर्यंत दम धरा, 26 तारखेपर्यंत आपण बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय. कसं बघता आपण? त्यांचा पक्ष आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याच पक्षातले घटक होते. त्यामुळे तुर्तास त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार तसं ट्विट केलंय कसं बघता आपण? नाही. तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षांना त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे. निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेने जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार, काय निर्णय झाला? या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत. असं 26 तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय आणि 26 तारखेपर्यंत दम धरा, 26 तारखेपर्यंत आपण बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय. कसं बघता आपण? त्यांचा पक्ष आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याच पक्षातले घटक होते. त्यामुळे तुर्तास त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार. मनसे मुंबईमध्ये एकत्र येत असताना धुळ्यात मात्र मनसे सोबत आहे महाविकास आघाडी. आम्ही आघाडीच्या संदर्भातले स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी दिलेले होते. त्यामुळे आम्ही इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत आमची चर्चा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना यांच्यासोबत देखील आमच्या चर्चा होत आहेत. आम्ही शिवसेनेची आघाडी करत असताना शिवसेनेनी काही घटक पक्षांना संमेलित करून घेण्याचा जो निर्णय त्या संदर्भामध्ये हा असेल. या सर्वांवर स्टेट पार्लमेंटरी बोर्ड 25 तारखेला याबद्दल आम्ही राज्याच्या संपूर्ण पार्लमेंटरी बोर्डमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय घेऊ. माझ्या माहितीनुसार स्थानिक नेतृत्वाने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, ज्या संदर्भामध्ये त्यांना यापूर्वी आम्ही परवानगी दिलेली आहे. इथं पण त्यात अजून काही जर घडामोडी असतील तर 25 तारखेला या संदर्भामधला मुंबई मुक्कामी पार्लमेंटरी बोर्डमध्ये यावरचा निर्णय अंतिम त्या ठिकाणी होईल. काँग्रेसमध्ये आणणार असल्याचं आताच सभेमध्ये आपण म्हटलं आणि आपण विशेषतः मिशेलला पण आपण ताव दिलेला आहे. नेमकं काय आपण कसं बघता, कसं त्यांना परवानणार? नाही, मिशेलला ताव देण्याचा जो अर्थ आहे तो धुळेकरांनी हा जाणलेला आहे आणि हा कोणत्या आविर्भावामध्ये नव्हे आणि हा शेलक्या भाषेमध्ये नव्हे, तर हा एक वारसा जोपासण्याच्या अनुषंगानं हा केलेला इशारा आहे आणि धुळ्याच्या लोकांना तो इशारा कोणाच्या दिशेने होता ते समजलं. शिल्लकही राहणार. काँग्रेस हा विचार आहे आणि तो कोणाकडूनही राहणं संपूर्ण शक्य नाही. हे सांगत असताना भारतीय जनता पक्षाचे 2 मुद्दे होते. एक होता काँग्रेस मुक्त भारत करणं आणि दुसरा होता 100% भाजप. त्यामुळे काँग्रेसला मुक्त करण्याची भाषा त्यांनी सोडून द्यायला हवी. कारण आता मागे जर वळून पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस युक्त झालेली आहे आणि या नगरपालिकांच्या निवडणुकीत 41 ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून येणे आणि 1006 नगरसेवक निवडून येणे म्हणजे हा काँग्रेस पक्षाचा हा फार मोठा विजय आहे. हार के भी जो जीतता है उसको बाजीगर कहते हैं आणि त्या आशयाचा आमचा हा विजय आहे. सत्ताधारी पक्षाला कोणता संदेश दिला? सत्ताधारी जे आहेत हे 3 गोष्टीतून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत आणि तो पैसा हा निवडणुकीत राजकारणात मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा खेळ आणि एकंदरीत आपल्या देशाचा खेळ खंडोबा भारतीय जनता पक्षाने हा लावलेला आहे. पहिले शासकीय योजनात भ्रष्टाचार आहे, शासकीय जमिनी ज्या आहेत त्या दुसरीकडे विकल्या जात आहे आणि तिसरीकडे अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी या माध्यमातून ते पैसा कमवत आहेत आणि हा सगळा पैसा ते राजकारणावर खर्च करत आहेत. त्यांनी सत्ता जरूर उपभोगावी, मात्र संकेत जे आहेत ते त्यांनी सांभाळावे. तर राजधर्म नावाचा भारतातला एक मूलभूत असणारा आध्यात्मिक ठेवा जो आहे
हा राज्यकर्त्यांनी राजधर्म हा सांभाळला पाहिजे. ते राजधर्म सांभाळत नाही, ते अधर्मी स्वरूपाची जी भूमिका घेतात ती भूमिका त्यांनी घेऊ नये. त्यांनी संकेत, त्यांनी संस्कृती आणि राजधर्म पाळावा ही अपेक्षा वजा इशारा त्यांच्याकडून आहे. खासदारकी लगेचच सभापती रद्द करतात, पण महाराष्ट्रामध्ये कोर्टाने निर्णय देऊन सुधार करण्यास संधी दिली जाते. या घटनेकडे आपण कशा राहुल गांधींना 24 तासाच्या आत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं, 48 तासाच्या आत घर खाली करण्याची नोटीस दिली. सुनील केदारांना 24 तासाच्या आत त्यांची आमदारकी रद्द केली. मात्र जे रमीचे फार मोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, कोकाटे, यांना शिक्षा सुनावल्यानंतर ताबडतोब ताब्यात घ्या म्हटल्यावर तेच प्रशासन हे त्यांचं सुरक्षा करताना दिसलं. त्यामुळे त्यांना पळवून लावण्यामध्ये, लपून ठेवण्यामध्ये पोलिसांनी भूमिका निभावली. त्यांची सोय होईल अशा स्वरूपाचं एकंदरीत सरकारने वातावरण तयार केलं आणि त्यांना बेल मिळवण्याकरता सरकार एक गप्प बसलेलं होतं. तर कोर्टाचा निर्णय आल्यानंतर स्वयंस्पष्ट आदेश असल्यावरही त्यांना सुप्रीम कोर्टात जाण्यापर्यंत मदत केलेली आहे. त्यामुळे एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा न खाऊंगा न खाने दूंगा या धर्तीवर काम करत नाही, तर तो मिल बाट के सब खाओ हीच त्याची भूमिका आहे. आणि थेट स्वरूपामध्ये एक खोटे कागद लावून 420 या प्रकरणामध्ये गुन्हे त्याच्यावर सिद्ध होतात आहेत. या सगळ्यामध्ये शासकीय कागदो दस्तावेज खोटे सादर करतात. अशा एका मंत्र्याला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न हा सत्ताधारी करत आहेत, हे सत्य आहे. प्रवीण दरेकर अजित दादा आणि एका शिंदेना संपवणार आहेत, त्यांना फाशी पक्षाला फाशी लावणार आहे असं मला म्हणायचं. माझा इशारा हा लोकशाहीला फाशी देत असल्याचा आहे. मात्र या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे हा मला आवडला आणि तुम्ही तुमच्या प्रश्नात जल्लाद केवळ लोकशाहीसाठी आहे का अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातही आहे. तर या संदर्भामध्ये जे पाशवी बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे आणि नगरपालिकांमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे, हा या दोन्ही पक्षांना असणारा धोक्याचा इशारा आहे. आणि या धोक्याच्या इशाऱ्यामध्ये पुढच्या वेळेस या दोघांना दूर केला जाईल. 2029ला हे त्यांचे मित्रपक्ष आणि आघाडीचे त्यांच्या घटक पक्ष असणार नाही. हे मी केलेलं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याला आज जल्लादच्या भूमिकेतून बघणं हे मनोरंजक आहे. आणि हो, प्रत्येक घेतलेल्या मित्रपक्षाचा घात करणं हा भारतीय जनता पक्षाचा असणारा स्वभाव आहे. आणि त्या अर्थानं आता देवेंद्र फडणवीस हे जल्लादाच्या स्वरूपात त्यांचे मित्रपक्ष संपवण्याकरता निघालेले आहेत. आणि त्याचा अंदाज हा एव्हाना सर्वांनाच आलेला आहे. विरोधकांना आलाय, त्यांच्या मित्रपक्षांना आलाय. म्हणून त्यांच्या महायुतीतला एक पक्ष आता हा विरोधकांशी हातमिळवणी करण्याकरता निघालेला आहे. विरोधकांनी सुद्धा तसं ट्विट केलंय, कसं बघता आपण? नाही, तो त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षानं त्यांची रणनीती ठरवण्याचा अधिकार आहे. निवडणुकीच्या पूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारचा अलायन्स करत नाहीये. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटनेने जे निर्णय घेतले त्या अनुषंगानं काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहणार. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार, काय निर्णय झाला? या संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत. असं 26 तारखेला अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र येणार असल्याबाबत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. आणि 26 तारखेपर्यंत दम धरा, 26 तारखेपर्यंत आपण बळी पडू नका असं वक्तव्य पुण्यात त्यांनी केलंय. कसं बघताय आपण? त्यांचा पक्ष आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत, ते त्याच पक्षातले एक घटक होते. त्यामुळे तुर्तास त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा स्पष्ट अर्थ काय होतो हे समजून घेण्याच्या आधीच त्यावर प्रतिक्रिया देणं काही योग्य ठरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.